भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये, काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये पत्र लिहिलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्यामधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा काँग्रेसनं केलेला आहे। त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नये ही काँग्रेसनं मागणी केलेली आहे। गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केलेला होता। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अल्पेश, नेमकं काय म्हणणं आहे काँग्रेसचं? भाजप आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नये अशी मागणी काँग्रेसने निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहत केलेली आहे। द रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही, त्यामुळे त्यांना मतदान करायला देऊ नका अशी मागणी आता काँग्रेसच्या वतीनं निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गणपत गायकवाड यांना जो न्याय द्याल तोच मग अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या वेळी देखील का दिला गेला नाही असा सवाल देखील आता या निमित्तानं उपस्थित करायला सुरुवात केलेली आहे। अमोल, धन्यवाद अल्पेश दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर कायद्यातील तरतुदीनुसार गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा काँग्रेसनं केलेला आहे। त्यामुळे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करायला देऊ नका असं काँग्रेसनं आता निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। निवडणूक अधिकारी यावरती नेमकं काय निर्णय घेतात ते पाहावं लागेल। गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केलेला होता आणि त्यानंतर ते तुरुंगात होते। तर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये, काँग्रेसनं निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भातलं पत्र लिहिलेलं आहे। लोकप्रतिनिधी कायद्यामधील तरतुदीनुसार गणपत गायकवाड मतदान करू शकत नाही असा दावा सुद्धा काँग्रेसनं केलेला आहे। आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एकेका आमदाराचं मत हे अत्यंत निर्णायक ठरत असतं। त्यामुळे आता काँग्रेसनं भाजपला या संदर्भामध्ये घेरण्यासाठी निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिलेलं आहे। या पत्राचा जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र सुद्धा आपल्याला समोर दिसतंय। विधानसभा सदस्य गणपत गायकवाड यांना मतदान करू देऊ नये असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे। आता आणखी एक मोठी बातमी, गणपत गायकवाड यांना मतदानाला नेण्यासाठी पोलीस निघालेले आहेत। पोलीस ठाण्यामध्ये गायकवाड यांनी गोळीबार केलेला होता आणि आता मतदानाला नेण्यासाठी पोलीस सध्या निघालेले आहेत। त्यामुळे गणपत गायकवाड मतदान करणार हे सध्या तरी दिसतंय, परंतु त्यांचं मतदान होऊ नये असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा लिहिलेलं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। राजू सोनवणे या संदर्भातले अपडेट देतील। राजू, एकीकडे काँग्रेसनं मतदान करू देऊ नये असं अधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे, दुसरीकडे पोलीस मात्र त्यांना मतदानासाठी घेऊन विधान भवनाकडे निघालेले आहेत असं कळतंय, काय माहिती आहे? अधिकार बजावता येणार नाही कारण ते जेलमध्ये आहे असं काँग्रेसने सांगत जे आहे ते ऑब्जेक्शन घेतलेलं आहे। मात्र दुसरीकडे गणपत गायकवाड जे आहे ते तळोजा जेलमधून आता पोलिसांनी त्यांना बाहेर काढलेलं आहे आणि काही वेळामध्ये ते विधान भवनामध्ये येऊन मतदान करणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय की भाजपने सर्व पद्धतीने जे आहे ती ताकद लावलेली आहे। गणपत गायकवाड यांना मतदान करता यावा यासाठी कोर्टाची परवानगी घेतली असल्याचं सुद्धा माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे कोर्टाच्या परवानगीनंतर गणपत गायकवाड जे आहे ते विधान भवनामध्ये येऊन मतदान करणार आहे। जर आपण पाहिलं असेल की याआधी सुद्धा रमेश कदम जे राष्ट्रवादीचे आमदार होते त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला होता। छगन भुजबळ सुद्धा आतमध्ये असताना त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता। आता गणपत गायकवाड जे आहे ते आतमध्ये आहेत आणि ते मतदानाचा हक्क बजावतील। पुढच्या तासाभरामध्ये ते विधान भवनात पोहोचतील आणि मतदानाचा जो आहे तो हक्क बजावतील। त्यामुळे आपण पाहतोय की भाजपने सर्व पद्धतीने जे आहे ते तयारी केलेली आहे, कारण एक एक मत अतिशय महत्वाचं आहे आणि त्यासाठी सर्व प्रकारे जे आहे ते मतदानासाठी ताकद लावलेली पाहायला मिळते। अमोल, निश्चित साधारणतः किती वाजेपर्यंत गणपत गायकवाड विधान भवनामध्ये पोहोचू शकतात?
अमोल पाहतो आपण काही वेळापूर्वी तळोजा जेलमधून गणपत गायकवाड यांना बाहेर काढलेले आहे। सुरक्षा मध्ये ते आहे विधान भवनात पोहोचणार आहे। पुढच्या तासाभरात ते विधान भवनात येतील आणि मतदानाचा जो आहे तो हक्क बजावतील। आपल्याला पाहायला मिळतंय की याआधीच जे आहे ते त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कोर्टाकडून परवानगी घेण्यात आलेली होती आणि आता त्यांना बाहेर काढलेलं आहे। ते पुढच्या काही वेळामध्ये विधान भवनामध्ये मतदानासाठी दाखल होतील। खरं तर भाजपने आपण पाहिलेलं आहे याच्या आधी सुद्धा ज्या काही निवडणुका पार पडलेल्या होत्या त्यामध्ये सुद्धा काही अँब्युलन्सने सुद्धा जे आहे ते मतदार आलेले आपल्याला पाहायला मिळाले होते। जेलमध्ये असलेले रमेश कदमनी सुद्धा या आधी सुद्धा त्यांनी सुद्धा येऊन मतदान केलं होतं। त्यामुळे कोर्टाची जर परवानगी घेतली गेली असेल तर मतदान करता येईल आणि त्याचाच आधार घेत जे आहे ते भाजपने गणपत गायकवाड यांना मतदानासाठी जे आहे ते विधान भवनामध्ये घेऊन येताना पाहायला येतं। त्यामुळे एक मतदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि याच मतदानाच्या आधारे आपल्याला एक साधारणतः 8 साड्यांपर्यंत संपूर्णपणे चित्र स्पष्ट होईल की नेमका 12वा उमेदवार कोणाचा पडतोय आणि कोणाचा जिंकतोय तो। निश्चित विरोधक सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत। जसं संजय राऊत यांनी सुद्धा आरोप केलेला आहे की भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे। एकीकडे गेल्या निवडणुकीच्या वेळी अनिल देशमुख यांना मतदान करू दिलं नव्हतं, आता मात्र गणपत गायकवाड यांना घेऊन पोलीस निघालेले आहेत। हा भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे असं सुद्धा विरोधकांचं म्हणणं आहे। आरोपांच्या अनेक जे आहे ते उलटसुलट फेरी धरताना पाहायला मिळतील। मात्र भाजपकडनं दावा केला जातोय की कुठेतरी कोर्टाची परवानगी घेतली आहे आणि जर कोर्टाची परवानगी असेल तर मतदान करायला कुठल्या प्रकारचा जे आहे ते करता येणार नाही। कारण कुठल्या प्रकारचं राजू तुम्हाला थोडंसं थांबवतो। काँग्रेसचे नेते अतुल लोंढे सध्या आपल्या सोबत आहेत। अतुल लोंढेजी, गणपत गायकवाड हे मतदान करणार आहेत, अगदी अर्धा तास किंवा तासाभरामध्ये ते विधान भवनामध्ये येणार आहेत। काँग्रेसची नेमकी भूमिका काय? असं आहे की या संदर्भामध्ये आपण अनिल देशमुखांचं उदाहरण स्वतः दिलेलं आहे। अशा पद्धतीने त्यावेळेस अनिल देशमुख यांना मतदान करू दिलं नव्हतं आणि सरकार काय झालं त्याच्यानंतर सगळ्यांना माहिती आहे। तर कायद्याचा वापर आपल्यासाठी करून घेणे, निर्दयीपणे आपल्यासाठी वापर करणे, यालाच तर म्हणतात ना तुम्ही संविधान मानत नाही, यालाच म्हणतात की तुम्हाला संविधान बदलायचं आहे। आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही ह्या कारवाया सगळ्या करता त्यावेळेस लोकांचा विश्वास जो आहे तो उडतो। आज तुम्हाला फायदा होईल, आज तुम्ही जे काही करत आहात ते तुम्हाला असं वाटतं की आपण जिंकून आलो राजकीय दृष्ट्या, पण तुम्ही लोकांच्या मनातून उतरत आहात, लोकांच्या मनात तुम्ही हारत आहात आणि 2 महिन्यांची निवडणूक आहे। अशा पद्धतीनं तुमच्या स्वतःमधल्या तुमच्या दोघांमधल्या भांडणामध्ये गोळ्या चालल्या आणि ते जेलमध्ये होते, त्या जेलमधून काढून मतदान करायला लावायचं। मग अनिल देशमुखांच्या वेळेस का करायला लावलं नाही? आधीच अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप केलेले खोटे ठरलेले आहेत आणि त्याच्या संदर्भात त्यांना उत्तर देता येत नाहीयेत। त्यामुळे कशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करतात, बळी तो कानपिळी कशा पद्धतीने हे वापरून आलेले आहे हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही सेक्शन 62 त्यांनी वाचायला पाहिजे आरपीआय ऍक्टचा, म्हणजे त्यांना लक्षात येईल। पण तरी ते सगळं मोडून तोडून कसंही करून सत्ता आपल्या हातात कशी राहील आणि कशा पद्धतीनं आपण हे सगळं करू शकतो निर्दयीपणे, लोकशाहीची मूल्य कसे पायदळी तुडू शकतो, कायदा कसा पायदळी तुडू शकतो, संविधान कसं पायदळी तुडू शकतो, याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे। अतुल लोंढेजी, एक मत फार महत्वाचं असतं आणि जर त्यांनी मतदान केलं तर तुमच्या बाजूने काही कायदेशीर लढा सुद्धा लढला जाऊ शकतो का पुढच्या काळामध्ये? मध्ये आम्ही ऑलरेडी आमचा आक्षेप जो आहे तो निवडणूक आयोगासमोर नोंदवलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही नियम सुद्धा कोट केलेला आहे। जर तरी पण यांनी हे जर करून घेतलं तर ते आज भले ते कदाचित यशस्वी होऊन जातील ते मतदान करून घेण्यात, पण उद्या त्यांना त्याचं उत्तर जे आहे ते द्यावं लागल्याशिवाय राहणार नाही। बर, अतुल लोंढेजी खूप खूप धन्यवाद। आपण या संदर्भातली काँग्रेस पक्षाची आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल। आणि याच संदर्भामध्ये आता संजय राऊत यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत, आपण पाहूयात। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। गणपत गायकवाड मनाने मग कोणासोबत आहे ना ते आता मी कसं काय सांगणार, ते मी सांगू शकत नाही। नमस्कार, मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा